सरकारने याचा वादा खिलाफी केलेला आहे, म्हणून क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न आमचा याच्यामध्ये आहे। इथून पुढच्या काळात हे आंदोलन झाल्यानंतर पुढे काय असणार आहे आपलं? नाही, हे आंदोलन तर सुरूच राहणार आहे ना। आता 8 दिवसानं मराठवाड्यात आंदोलन चालू आहे, आंदोलन करू, पुढच्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र करू। नक्कीच अशा पद्धतीनं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे मोठा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे। कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर स्थानिक प्रशासनावरून संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आंदोलन, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झालेत। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत त्यांचा हा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगर शहरातला हा मोर्चा। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झालेली आपण बघतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचा हा छत्रपती संभाजीनगर शहरातला ट्रॅक्टर मोर्चा स्थानिक प्रश्नांवरूनच संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आंदोलन सुरू झालेलं आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झालेले आहेत। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा ट्रॅक्टर मोर्चा निघाला आहे। मोर्चामध्ये सहभाग घेतलेला या ट्रॅक्टरला सुद्धा असे या ठिकाणी बॅनर चिपकवण्यात आलेले आहेत। क्या हुआ तेरा वादा, शेतकऱ्यांचे जन आंदोलन आणि त्यासोबतच 42,000 गावात पानंद रस्ते बांधणार, क्या हुआ तेरा वादा असे प्रश्न उपस्थित विचारण्यात आलेले आहेत। पुढच्या ट्रॅक्टरवर मराठवाडा वॉटर ग्रीड केंद्राकडून मान्यता घेऊ, क्या हुआ तेरा वादा अशा स्वरूपाचे जे स्टिकर्स आहेत ते सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि शेकडो ट्रॅक्टर जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। क्रांती चौकातून हा ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि तो विभागीय आयुक्त कार्यालयावरती धडकणार आहे। क्या हुआ तेरा वादा हे एक आगळं वेगळं आंदोलन मराठवाड्यामध्ये शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं होतं, ज्याचं नेतृत्व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपण बघू शकताय की हा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे आणि ट्रॅक्टर मोर्चाला भव्य दिव्य प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे। क्रांती चौकापासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हे सगळे ट्रॅक्टर सध्या जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि ट्रॅक्टर्सची अक्षरशः मोठी रांग जी आहे ती सुद्धा या ठिकाणी लागलेली आहे। त्यामुळे हे एक आगळं वेगळं आंदोलन जे आहे ठाकरे गट शिवसेनेचं या ठिकाणी पार पडत असताना पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती